नमस्कार, मी मॅकेन्झी राबरे वसई विरार शहर महानगरपालिकेने जी भरमसाठ करवाढ केलेली आहे या संदर्भात वसईच्या नागरिकांना एक प्रश्न पडलेला आहे की हा कर नक्की आपल्यासाठी गोळा केला जातो की महानगरपालिकेचे अधिकारी आणि सत्ताधीश या कराला लुटण्यासाठी कर वसूल करतात। आणि हे मी का म्हणतोय, आपल्या घरपट्टीमध्ये शिक्षण कर घेतला जातो। वसई विरार महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदद्वारे ज्या शाळा चालवल्या जात होत्या, शिक्षक कर तुम्ही जर घेत असाल तर जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेने ताब्यात घ्यायला पाहिजे होत्या, त्याचा विकास करायला पाहिजे होत्या। जे गरीब, जे आदिवासी किंवा ज्यांची ऐपत नाही आहे असे मुलं त्या शाळेमध्ये शिकली असती। आज तर जिल्हा परिषद शाळा ताब्यात तर घेतल्याच नाहीत, परंतु प्रचंड मोडकळी झालेत, पण शिक्षण कर मात्र घेतला जातो। वसई विरार महानगरपालिका वृक्ष कर घेतो। वसई विरार महानगरपालिकेचा इतिहास पहा, यांनी जितके वृक्ष लावले नाहीत त्यापेक्षा जास्त वृक्ष कापायला आणि तोडायला आणि परवानगी दिलेली आहे। त्या वृक्ष करायचं तुम्ही करता काय? वसईकरांना, खास करून ग्रामीण पट्ट्यातल्या लोकांना, जी गावं महानगरपालिकेत समाविष्ट केलेली, त्यांना पाणी कर लावलेला आहे। पिण्याचं पाणी घरोघरी देणं हा नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे। हे पाणी देऊ शकले नाहीत, परंतु कर मात्र लावायलाही विसरलेले नाही। महानगरपालिका जर शहराचा विकास करण्यासाठी कर वसुली करत असेल तर नागरिक म्हणून माझंही मत आहे की कर महानगरपालिकेने घेतलाच पाहिजे, परंतु तो करही वेगळ्या पद्धतीने घेताना त्या कराबाबतीत नैसर्गिक न्यायाचा नियम पाळला जातो का? उदाहरणार्थ, विरारमध्ये रेडी रेकनर रेट आहे, वसईमध्ये जो रेडी रेकनर रेट आहे, आणि भुईगाव किंवा निर्मळ किंवा गिरीसारखी गावं आहेत, इकडला रेडी रेकनर रेट आहे, त्यामध्ये फरक आहे। घरपट्टी लावताना या रेडी रेकनरच्या आधारेच तो कर आकारला जातो। वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो वसई शहरामध्ये, जो विरार शहरामध्ये, जो वसई गावामध्ये रेट आहे तोच ग्रामीण भागातही लावला जातो। मग वसई विरार महानगरपालिका हा नैसर्गिक नियम का नाही पाळत? म्हणजे सेवा सुविधा द्यायला वसई विरार महानगरपालिकेला अडचणी आहे, पण कर वाढवायला मात्र सुसाट वेगाने जायचं आणि त्या संदर्भात पक्षपात केला जातो। रेडी रेकनरनुसार का नाही दर आकारला जात? वसईकरांचा या करवाढीला विरोध कधीच नाही, परंतु सेवा सुविधा द्यायचे नाहीत। कर आकारताना नैसर्गिक नियमाप्रमाणे कर आकारताना नागरिकांच्या सूचना हरकती घेतल्या पाहिजे, ते करायचं नाही। रेडी रेकनरनुसार कर द्यायचा नाही आणि पुन्हा करवाढ करायची, म्हणजे सेवा सुविधापासून वंचित राहा, पण कर मात्र दुपटीने द्या। हा दुटप्पीपणा जो वसई विरार शहर महानगरपालिकेद्वारे केला जातो, या संदर्भात इकडल्या नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि या रोषाला आपण सगळ्यांनी वाचा फोडलीच पाहिजे। आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपल्या सेवा सुविधा आपल्याला घेण्याबरोबरच योग्य कर आकारला गेला पाहिजे। हा तुमचा आणि माझा अधिकार आहे आणि ते आपण जाणून घेतलं पाहिजे। धन्यवाद।